सनातन धर्म हा शब्दप्रमाणावर आधारित आहे, कारण आपल्या ऋषीमुनींनी जे प्रत्यक्ष अनुभवले तेच शब्दप्रमाण मांडले आहे. या शब्दप्रमाणाचा आपणही अनुभव घेण्याचा प्रयत्न करायला हवा. रामायण, महाभारत आदी ग्रंथांमध्ये शेकडो खगोलीय संदर्भ आहेत. अमेरिका, कॅनडा या देशातील 500 ते 600 विद्यापीठांमध्ये या ग्रंथांचे अध्ययन केले जाते. युरोपात विज्ञानाची प्रगती झाली असली तरी ज्ञान भारतातूनच विदेशात नेण्यात आले आहे. भारतातील समृद्ध ग्रंथांचे भाषांतर करून पाश्चात्यांनी आधुनिक विज्ञानामध्ये प्रगती केली आहे, असे स्पष्ट प्रतिपादन अमेरिका येथील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स सायन्सचे डॉक्टर निलेश निळकंठ ओक यांनी केले. ते श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथील वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी विश्वगुरू भारताचे बलस्थान सनातन हिंदू धर्म यावर बोलत होते. या महोत्सवासाठी इंडोनेशिया येथील रसाचार्य डॉक्टर धर्मयश, आफ्रिका येथील इस्कॉनचे श्रीनिवास दास वनचारी, महामंडलेश्वर नर्मदा शंकरपुरीजी महाराज, इंटरनॅशनल वेदांत सोसायटीचे स्वामी निर्गुणानंद पुरी, श्री स्वामी अखंडानंद गुरुकुल आश्रमाचे संस्थापक महामंडलेश्वर आचार्य स्वामी प्रणवानंद सरस्वती, संत रामज्ञानीदास महात्यागी महाराज, परमपूज्य संतोष देवजी महाराज यांसह देशविदेशातून हिंदू संघटनांचे 450हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत.